अभियान माझी वसुंधरा अभियान। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0च्या आजच्या या माहितीपर व्हिडिओमध्ये मी रेवणनाथ गडवी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो। त्या व्हिडिओमध्ये आपण भूमी या थीमॅटिक क्षेत्रासंदर्भातील माहिती पाहणार आहोत। भूमी या थीमॅटिक क्षेत्रासाठी 1850 गुण ठेवण्यात आलेले आहेत। या थीमॅटिक क्षेत्राचे 2 भागात वर्गीकरण करण्यात आले आहे। त्यापैकी पहिला भाग म्हणजेच हरित आच्छादन आणि जैवविविधता आणि दुसरा भाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन। यापैकी हरित आच्छादन आणि जैवविविधता या भागासाठी 1000 गुण ठेवण्यात आले आहेत। यासाठीची 6 निर्देशक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत। यानंतरचा पुढील निर्देशक आहे माझी वसुंधरा अभियानादरम्यान लावलेली आणि जगवलेली एकूण झाडे। या निर्देशकासाठी 400 गुण ठेवण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायचे आहे। फक्त वृक्षारोपणच नाही तर त्या वृक्षारोपण केलेल्या झाडांना जगवणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। मग यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने कशा पद्धतीने कार्यक्रम घेतलीत, मोहिमा आयोजित केल्या, मग त्या संबंधित किती त्यांनी वृक्ष जगवलेली आहेत या संबंधातील जी माहिती आहे आपण या निर्देशकाच्या माध्यमातून घेऊ। त्यासाठीची असलेली मूल्यमापन कार्यपद्धती बघणार आहोत। मूल्यमापन कार्यपद्धती पाहताना माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत लागवड केलेल्या आणि जगवलेल्या वृक्षांची एकूण संख्या किती आहे या संबंधित 200 गुण। म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेला फक्त वृक्षांची लागवड करणेच गरजेचे नाही तर त्यांना त्या वृक्षांना जगवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। रिलेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय हे आपण उदाहरणाच्या स्वरूपात पाहूया। माझी वसुंधरा अभियानामार्फत ग्रामपंचायतीचे लोकसंख्येनिहाय जे गट तयार करण्यात आलेले आहेत त्या गटामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीने किती कामगिरी केलेली आहे हे आपण तपासतो। मग एखाद्या ग्रामपंचायतीने त्या गटामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड केली असेल, म्हणजे सर्वात जास्त लागवड केलेली असेल, आणि त्या तुलनेत बाकी ग्रामपंचायतीने किंवा उर्वरित ग्रामपंचायतीने किती वृक्षांची लागवड केली अशा संबंधातील रिलेटिव्ह मार्किंग काम करते। मग या ठिकाणी या निर्देशकासाठी रिलेटिव्ह मार्किंग पद्धतीने गुण दिले जाणार आहेत। तुम्ही लावलेली जी वृक्ष आहेत त्यापैकी स्थानिक वृक्ष किती आणि ती वृक्ष जगवलेली किती आहेत यांचेही मूल्यमापन 100 गुणांसाठी या निर्देशकात केले जाणार आहे। त्या व्यतिरिक्त माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान लावलेल्या आणि जगलेल्या वृक्षांची माहिती सुद्धा इथे घेतली जाणार आहे आणि त्यासाठी मूल्यमापन सुद्धा केले जाणार आहे। म्हणजेच तुम्ही वृक्ष लावणेच गरजेचे नाही तर वृक्ष जगवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। यासाठीचा आवश्यक तपशील काय तर लागवड केलेल्या आणि जगवलेल्या वृक्षांची एकूण संख्या किती आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार। मग ही संख्या देत असताना त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची माहिती सुद्धा नमूद असणे गरजेचे आहे। त्यासोबतच स्थानाचे तपशील तुम्हाला द्यावे लागणार। संपूर्ण पत्ता म्हणजे कुठं ती वृक्षारोपण तुम्ही केलेलं आहे, प्रकल्पाचे गुगल मॅपवरील स्थान, तो लोकेशन तुम्हाला क्रिएट करावा लागेल आणि तो लोकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी एक्सेलमध्ये भरावी लागणार। त्यासोबतच ती माहिती तुम्ही एक्सेलमध्ये भरल्यानंतर सदर एक्सेल शीट तुम्हाला माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल। ही एक्सेल शीटचे नमुने तुम्हाला या टूलकिटमध्ये दिलेले आहेत। त्यासोबतच एक्सेल शीटचे नमुने हे माझी वसुंधरा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। जर वृक्षारोपण हे भूखंडावर करण्यात आलेले असेल तर मग विकसित केलेले एकूण हरित क्षेत्र चौरस मीटरमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहेत। रस्त्याच्या दुतर्फा जर वृक्षारोपण केलेले असेल म्हणजेच रस्त्याच्या कडेला केलेले असतील तर मग ती लांबी तुम्हाला मीटरमध्ये नमूद करावी लागेल। वृक्षारोपण उपक्रमाचा जो कार्यारंभ आदेश असेल त्या कार्यारंभ आदेशाची प्रत PDF स्वरूपात द्यावी लागणार। कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर, काम सुरू करण्याआधी जो शासकीय ऑर्डर दिला जातो त्याला कार्यारंभ आदेश म्हणतात, तो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल। वृक्षारोपण उपक्रमाची आर्थिक माहिती म्हणजेच वृक्षारोपण कार्यक्रमासाठी झालेला खर्च, मग त्यासाठी किती खर्च केलेला आहे अशा सगळ्या पावत्या एकत्र तुम्हाला PDF स्वरूपात द्याव्या लागतील। जर हे कामं CSR अंतर्गत झाले असेल तर तसं तुम्हाला त्या ठिकाणी नमूद असलेल्या MOU ची प्रत द्यावी लागेल किंवा त्या तशा पद्धतीच्या पावत्या देणे बंधनकारक आहे। पुढील 1-2 वर्षासाठी आवश्यक असलेल्या देखभालीसाठीची योजना, मग हे का महत्त्वाची
तर फक्त वृक्षारोपण करणेच गरजेचे नाही, तर त्या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. त्यांची देखभाल करणे तेवढीच गरजेची आहे. यासाठीचा अहवाल 1 ते 2 वर्षासाठीचा तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहे. त्यानंतर टप्प्यानुसार म्हणजेच आधी, दरम्यान आणि नंतर जिओटॅग केलेली छायाचित्रे. इथं वृक्षारोपणासंदर्भातील पाहूया. जर वृक्षारोपण कार्यक्रम एखाद्या तुम्ही जागेवर घेतायत तर मग त्या जागेची वृक्षारोपणाआधीची फोटोग्राफ्स, वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यानची फोटोग्राफ्स आणि वृक्षारोपण कार्यक्रम जेव्हा झालेला आहे तर त्यावेळीची फोटोग्राफ्स. मग झाल्यानंतरची फोटोग्राफ्स कधी घ्यायची, तर जेव्हा मार्चमध्ये नंतर MIS भरावा तुम्हाला लागेल तर त्या आधीचे 2 महिन्याआधी म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च 2024 दरम्यानची ती फोटोग्राफ्स असणे बंधनकारक आहे. हे फोटोग्राफ्स हे एकाच अँगलमधून क्लिक केलेले असावे, म्हणजेच तुम्ही ज्या कोपऱ्यावरून उर्वरित 2 पद्धतीच्या फोटोग्राफ्स काढलेल्या आहेत त्या तिन्ही पद्धतीला म्हणजे तिन्ही वेळेस त्याच कोपऱ्यावरून फोटो काढणे आवश्यक आहे. आणि जर माहिती तुम्ही या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यानची भरलेली, तर मग ती माहिती त्यावेळी जी माहिती तुम्ही भरली तीच माहिती तुम्हाला आताही भरायची आहे. कारण जर ती माहिती त्यावेळी भरलेल्या माहितीशी जुळत नसेल तर तुम्हाला अपकीपसाठी कुठलेही गुण दिले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. स्क्रीनवर तुम्हाला स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची सूचक यादी दिसत आहे. ही यादी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पोर्टलवरून घेण्यात आलेली आहे. मग त्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती अधिक नावे तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. आत्तापर्यंत आपण पाहिलेली माहिती होती की वृक्षारोपण गावात कसे करावे, त्यांचे संवर्धन कसे करावे, मग त्यांचा अहवाल कसा तयार करावा. मग आता ही कामे केल्यानंतर माझी वसुंधरा अभियानाच्या अखेरीस तुम्हाला सदर माहिती ही माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल. आता ही माहिती भरण्यासाठी कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार, कोणकोणते दस्तऐवज मागितले जाणार, ती माहिती तुम्हाला आम्ही आत्तापासून देत आहोत टूलकिटच्या माध्यमातून. मग या संबंधातील ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण पाहूया. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान लागवड केलेल्या एकूण झाडांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करावी लागणार. मग त्या झाडांपैकी किती झाडं जगवलेली आहेत त्यांची संख्या सुद्धा द्यावी लागणार. मग माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान जी झाडं लावलीत त्यापैकी स्थानिक किंवा देशी किंवा इंडिजिनस झाडांची संख्या तुम्हाला नमूद करावी लागेल. त्यापैकी जगलेल्या झाडांची संख्या सुद्धा देणे बंधनकारक आहे. शिवाय माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान वृक्ष लागवडी खाली समाविष्ट करण्यात आलेले एकूण क्षेत्र हे चौरस मीटरमध्ये तुम्हाला नमूद करावे लागेल. जर हे वृक्षारोपण तुम्ही रस्त्याच्या कडेला केलेलं असेल तर तशा पद्धतीच्या ती लांबी तुम्हाला मीटरमध्ये नमूद करावी लागेल. आणि या उपक्रमांची या संबंधातील जी फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला जिओटॅग स्वरूपात अपलोड करावे लागतील. वृक्षारोपण कार्यक्रमांची सर्व कार्यारंभ आदेशांची संकलित PDF प्रत द्यावी लागेल. तर वृक्षारोपण कार्यक्रम जर तुम्ही टप्प्याटप्प्यानुसार घेत असाल तर मग तशा टप्प्याटप्प्यानुसार वर्क ऑर्डर सुद्धा कधी कधी दिला जातो. मग ते जेवढे वर्क ऑर्डर त्या कार्यक्रमा संबंधातील आहेत किंवा त्या कामांच्या संबंधातील आहेत सर्व वर्क ऑर्डर एकत्र PDF स्वरूपात कंपाईल करावे, म्हणजे एकत्र करावे आणि ती फाईल तुम्हाला माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान तयार करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या स्थळांसाठी पुढील 1 ते 2 वर्षाचा देखभाल अहवाल तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजेच तुम्ही वृक्षारोपण तर केलेलं आहे, पण हे वृक्षारोपण केल्यानंतर तुम्ही त्याच्या संवर्धनाची जबाबदारी कशा पद्धतीने करताय त्या संबंधातील माहिती तिथे असेल. जर हे वृक्षारोपणाचे काम CSR अंतर्गत झालेलं असेल तर तशा पद्धतीचे पोचपावती अथवा सामंजस्य करार, ज्याला आपण MOU म्हणतो, आर्थिक पावत्या त्या ठिकाणी देणे बंधनकारक असेल. विहित केलेल्या एक्सेलमध्ये वृक्ष लागवडीचे तपशील द्यावे लागेल. ह्या एक्सेल शीट आपण माझी वसुंधरा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. त्यासोबतच माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान जगवलेल्या एकूण झाडांची संख्या, 2.0 दरम्यान जगवलेल्या एकूण झाडांची संख्या आणि 3.0 दरम्यान जगवलेल्या एकूण झाडांची संख्या तुम्हाला नमूद करावी लागेल. MIS वर जेव्हा तुम्ही माहिती भराल त्यावेळी माहिती ही फक्त इंग्रजी भाषेत असावी, अंकही त्या ठिकाणी इंग्रजी भाषेतच टाकावे. एक एक्सेल शीटचा नमुना तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. अशा पद्धतीच्या एक्सेल शीट तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. मग यामध्ये तुम्हाला ती माहिती भरायची आहे आणि सदर एक्सेल शीट MIS वर अपलोड करावी लागेल.
लक्षात घ्या, एक्सेल शीटवर माहिती आहे फक्त इंग्रजी भाषेत भरावी. वृक्षारोपणासंबंधातील जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यानंतरचा पुढील निर्देशक आहे जिओ टॅगिंगसह वृक्षगणना तयारी आणि प्रकाशन. या निर्देशकासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. बघा, वृक्षगणना महत्त्वाची का आहे तर गावातील वृक्षांची संख्या काय, वृक्षांच्या प्रजाती कोणकोणत्या आहेत, त्यांसंदर्भातील जी माहिती आहे ही माहिती या वृक्षगणनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि त्यांच्या नागरिकांना प्राप्त होत असते. मग तशा पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता ही स्थानिक स्वराज्य संस्थेला प्राप्त होते की कोणकोणत्या वृक्षांची संख्या कमी झालेली, जास्त झालेली, मग कोणत्या वृक्षांची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे हे स्थानिक स्वराज्य संस्था ठरवू शकते. मग यासाठी तुम्हाला जिओ टॅगिंगसह वृक्षगणना तयार करायची आहे आणि त्याचे प्रकाशन सुद्धा करायचे आहे. या संदर्भातील मूल्यमापन कार्यपद्धती आपण पाहूया. जिओ टॅगिंगसह वृक्षगणना ही माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान तयार केलेली असावी आणि त्याचे प्रकाशन सुद्धा केलेले असावे. यासाठी 75 गुण देण्यात येतील जेव्हा तुम्ही 100% तशा पद्धतीची वृक्षगणना कराल तेव्हा. जर कमी असेल तर 50 किंवा 35 अशा पद्धतीचे गुण देण्यात येतील. या वृक्षगणना या अहवालामध्ये पुरातन वृक्ष किंवा हेरिटेज ट्री यांचीही यादी असणे आवश्यक आहे. ही यादी असल्यानंतर तुम्ही 25 गुण प्राप्त करू शकता. आवश्यक तपशील आपण बघूया या निर्देशकासाठीचा. जैवविविधता व्यवस्थापन समितीने अधिकृत केलेल्या वृक्षगणना अहवालाची एक प्रत तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. मग जैवविविधता व्यवस्थापन समितीने मान्यता दिलेल्या पुरातन वृक्षांच्या जिओ टॅगिंगसह केलेल्या गणनेची यादी, म्हणजे जे पुरातन वृक्ष म्हणजेच काय तर 50 वर्षांपेक्षा ज्या वृक्षांची वय अधिक आहे त्या वृक्षांना आपण पुरातन वृक्ष म्हणतो, त्यांची यादी तयार करायची, त्यांची गणना करून आणि त्यानंतर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी किंवा जैवविविधता व्यवस्थापन समितीकडून मान्यता घेणे बंधनकारक आहे. पुरातन वृक्षांसह सर्व वृक्षांची जिओटॅग करणे आवश्यक आहे. जिओटॅगिंग न केल्यास तुम्हाला कुठलेही गुण दिले जाणार नाहीत. आता ही यादी तयार केल्यानंतर, अशा पद्धतीचे वृक्षगणना अहवाल तयार केल्यानंतर तुम्हाला सदर अहवाल 2 ठिकाणी प्रकाशित करावा लागेल. एकतर ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावा किंवा आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर करावा. म्हणजेच तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध असेल तिथं करावा किंवा दोन्ही ठिकाणी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचा वृक्षगणना अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची घोषणा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर करायची आहे. एकतर फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एक्स म्हणजेच ट्विटर या तिन्ही ठिकाणी करायची आहे. तशा पद्धतीच्या लिंक्स या ठिकाणी आम्ही मागत असतो. या ठिकाणी जेव्हा तुम्ही अधिकृत घोषणा कराल की आम्ही आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचा वृक्षगणना अहवाल वेबसाईटवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित केला आहे, मग तशा पद्धतीच्या घोषणेची प्रत किंवा त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि लक्षात घ्या, वृक्षगणना अहवाल तयार केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करणे आवश्यक आहे. यानंतर MIS मध्ये कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार, कोणकोणती माहिती तुम्हाला ठेवणे बंधनकारक आहे हे या ठिकाणी आपण बघूया. वृक्षगणना जिओ टॅगिंगसह करून ती प्रकाशित केली आहे का असेल तर ड्रॉपडाऊनमधून होय किंवा नाही हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. वृक्षगणना जिओ टॅगिंगसह प्रकाशित करण्याचा दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. वृक्षगणना कुठे प्रकाशित केलेली आहे, संकेतस्थळावर केलेली आहे ग्रामपंचायतीच्या की सूचना फलकावर केली आहे. जर दोन्ही ठिकाणी केली असेल तर तशा पद्धतीचे चेकबॉक्समधून दोन्ही पर्याय तुम्हाला निवडावे लागतील. वृक्षगणना अपलोड करण्यात आली आहे त्याचे स्क्रीनशॉट किंवा छायाचित्रे तशा पद्धतीने तुम्हाला द्यावे लागतील. जर ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर तुम्ही वृक्षगणना अपलोड केलेली असेल, तो अहवाल दिलेला असेल तर मग तशा पद्धतीचा स्क्रीनशॉट त्या संकेतस्थळाचा तुम्हाला देणे बंधनकारक आहे. आणि सूचना फलकावर केलेली असेल तर त्या सूचना फलकाची जिओटॅग केलेली छायाचित्रे ज्यावेळी तो वृक्षगणना अहवाल तिथे प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यावेळीची देणे बंधनकारक. दोन्ही ठिकाणी दिलेली असेल तर दोन्ही प्रकारचे स्क्रीनशॉट आणि फोटोग्राफ्स तुम्हाला एकत्र PDF स्वरूपात अपलोड करावे लागतील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्षगणनेच्या तयारीची घोषणा ज्या सोशल मीडियावर केलेली आहे, म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटर, एक्सवर जर तुम्ही तशा पद्धतीची सूचना घोषणा केलेली असेल, म्हणजेच की आपल्या गावातील आता
वृक्षगणना करून त्याचा अहवाल या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीची घोषणा. मग त्या सोशल मीडियाचा स्क्रीनशॉट आणि लिंक तुम्हाला देणे बंधनकारक आहे. सोशल मीडिया चॅनलवर वृक्षगणना तयार करण्यात आलेल्या घोषणेचा स्क्रीनशॉट द्यावा लागेल. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान वृक्षगणनेच्या जिओ टॅगिंगसह अहवाल तयार करण्याची स्थिती काय, त्या संबंधातील टक्केवारी आपल्याला या ठिकाणी ड्रॉपडाऊन बॉक्समधून निवडावी लागणार. त्यानंतर जैवविविधता व्यवस्थापन समिती, म्हणजे ज्याला आपण BMC म्हणतो, द्वारे अधिकृत वृक्षगणना अहवालाची जी प्रत असेल, ज्यामध्ये पुरातन वृक्षगणना अहवालही दिलेला असेल, म्हणजेच हेरिटेज ट्रीचा जो वृक्षगणना अहवाल असेल तोही दिलेला असेल, ती प्रत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल. पण अट मात्र एकच, जैवविविधता व्यवस्थापन समितीने त्याला मान्यता दिलेली असावी. त्यानंतर जिओ टॅगिंगसह हेरिटेज वृक्षांची यादी तुम्हाला अपलोड करावी लागेल. एक्सेल शीटचा नमुना तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सदर एक्सेल शीटमध्ये माहिती ही फक्त इंग्रजी भाषेत भरावी. एक्सेल शीटचे नमुने तुम्हाला टूल किटमध्ये आपण ऑलरेडी दिलेलेच आहेत. शिवाय एक्सेल शीट तुम्ही माझी वसुंधरा अभियानाचे अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता आणि जी डाउनलोड केलेली अधिकृत एक्सेल शीट असेल त्यातच तुम्ही माहिती भरणे बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला गुण दिले जाणार नाहीत. यानंतरचा निर्देशक आहे रोपवाटिकेची निर्मिती. या निर्देशकासाठी 100 गुण ठेवण्यात आलेले आहेत. रोपवाटिका म्हणजेच काय, तर वृक्षारोपण करण्याआधी वृक्षांच्या बीजांना किंवा बियांना ज्या एखाद्या अनुकूल परिस्थितीत वाढवले जाते त्याला रोपवाटिका म्हणतात. तर मग या रोपवाटिकेचे महत्त्व असे की मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांची स्थापना तुमच्या गावात करून तशा पद्धतीने त्या रोपवाटिकेतील निर्माण होणाऱ्या रोपटांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही वृक्षारोपण करू शकता. मग अशा पद्धतीच्या रोपवाटिका गावात तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने कशा पद्धतीने कामगिरी केलेली आहे, शिवाय त्या खाजगी असोत किंवा मग तुमच्या ग्रामपंचायतीच्या स्वतः शासकीय असोत, अशा दोन्ही प्रकारच्या रोपवाटिकांची माहिती आपण या निर्देशकाच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी तुम्हाला गुणांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी मूल्यमापन पद्धती अशी आहे की रोपवाटिकेची एकूण क्षमता चौरस मीटरमध्ये तुम्हाला नमूद करायची आहे. यासाठी 20 गुण, म्हणजेच ज्या गावातील रोपवाटिकेची क्षमता चौरस मीटरमध्ये सर्वात जास्त असेल त्या गावाच्या रोपवाटिकेला जास्तीत जास्त रिलेटिव्ह मार्किंग पद्धतीने गुण देण्यात येतील. चौरस मीटरमध्ये क्षमता म्हणजेच काय, तर रोपटे ठेवल्यानंतर किती जागा ते व्यापते रोपवाटिका, त्यानुसार ती क्षमता ते चौरस मीटरमध्ये आपण कन्सिडर करतो. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील रोपवाटिकांची एकूण क्षमता, मग त्याची रोपवाटिकेची एकूण क्षमता कशी कॅल्क्युलेट करावी या संदर्भातील सूत्र या ठिकाणी दिलेली आहे. यासाठी 20 गुण. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान रोपवाटिकेत उपलब्ध असलेल्या किंवा विक्री केलेल्या रोपांची संख्या किती आहे हे सांगावं लागेल. मग यामध्ये रोपं किती मोठी असावीत, तर त्या रोपांची किंवा रोपट्यांची उंची हे 4 फुटांहून अधिक असावी. त्यापेक्षा लहान असले तर मग त्यासाठी गुण दिले जाणार नाहीत. मग यासाठी 60 गुण. या ठिकाणी आपण आवश्यक तपशील पाहतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे तुमच्या गावाच्या क्षेत्रात तयार केलेल्या रोपवाटिकांची संख्या किती आहे. आता ह्या रोपवाटिका एकतर शासकीय असू शकतात किंवा मग त्या खाजगी असल्या तरी त्यांचा समावेश यात करता येईल तुम्हाला. शिवाय जे तयार केलेल्या प्रत्येक रोपवाटिकेची क्षमता ही तुम्हाला चौरस मीटरमध्ये नोंदवायची आहे. चौरस मीटरमध्ये क्षमता नोंदविताना रोपटे ही जवळजवळ ठेवून अशी किती चौरस मीटर जागा त्या रोपट्यांनी व्यापलेली आहे हे चौरस मीटरच्या माध्यमातून तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर त्या रोपवाटिकेचे स्थान हे गुगल मॅपवर असणे आवश्यक आहे. गावातील रोपवाटिकांचे स्थान किंवा लोकेशन हे गुगल मॅपवर असणे आवश्यक आहे. मग त्या स्थानाची लिंक आम्ही तुम्हाला माझी वसुंधरा अभियानाचे MIS पोर्टलच्या माध्यमातून मागतोय, म्हणजे ती कळेल की कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्या रोपवाटिका गावामध्ये आहेत. शिवाय त्या रोपवाटिकांची जिओटॅग केलेली छायाचित्रे 1 ते 2 MB मध्ये तुम्हाला PDF स्वरूपात द्यायची आहेत. यानंतर रोपवाटिकेचा आराखडा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल. हा आराखडा तुम्हाला प्रजातीचे विभाजन असो, त्या पद्धतीची देखभाल असो, अशा पद्धतीने द्यावा लागेल. रोपवाटिकेद्वारे उपलब्ध किंवा विक्री केलेल्या रोपांच्या संख्येचा तपशील
म्हणजे त्यांची नाव, प्रजाती किंवा विक्रींची संख्या, उंची, किंमत इत्यादी माहिती तुम्हाला विहित केलेल्या एक्सेलमध्ये सादर करावी लागेल. मग ह्या एक्सेल शीट तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे माझी वसुंधरा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिवाय टूलकिटमध्ये सुद्धा नमुना एक्सेल शीट दिलेला आहे. या ठिकाणी सादर केलेली दस्तऐवज हे सुवाच्य आणि वैध स्वरूपातील करावे, अन्यथा या निर्देशकासाठीही तुम्हाला कुठलेही गुण दिले जाणार नाहीत. आता ही झाली तुम्ही करावयाची कामे. मग ही कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर कशा पद्धतीने सादर करणार, तर मग या संबंधित ज्या सूचना आहेत किंवा मार्गदर्शक सूचना आहेत ह्या आता आपण पाहूयात. तयार केलेल्या रोपवाटिकांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागेल. म्हणजे किती रोपवाटिका गावात तयार केलेल्या आहेत. सर्व रोपवाटिकांची एकूण संकलित क्षमता चौरस मीटरमध्ये नमूद करावी लागेल. म्हणजेच काय, तर जर 4 रोपवाटिका असतील, प्रत्येकाची एक क्षमता असेल जी तुम्हाला चौरस मीटरमध्ये काढावी लागेल. म्हणजे किती चौरस मीटरमध्ये त्या रोपटे ठेवलेले आहेत. मग अशा 4ही रोपवाटिकांची एकूण संकलित क्षमता तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. शिवाय तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा गावाच्या क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये तुम्हाला नमूद करावे लागेल. माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान रोपवाटिकेमध्ये असलेल्या किंवा विक्री केलेल्या 4 फुटांहून अधिक उंचीच्या रोपांची संख्या तुम्हाला द्यावी लागेल. आणि रोपवाटिकेचा जो तपशील असेल मागे सांगितल्याप्रमाणे तो विहित केलेला एक्सेल शीटच्या नमुन्यात द्यावा लागेल. शिवाय रोपवाटिकांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला एकत्र PDF स्वरूपात द्यावी लागतील. आणि जेव्हा तुम्ही MIS मध्ये माहिती भराल तर ती माहिती फक्त इंग्रजी भाषेत भरावी. रोपवाटिकेची निर्मिती या निर्देशकासाठी विहित केलेला एक्सेल शीटचा जो नमुना आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. यामध्ये तुम्हाला माहिती भरावी लागेल आणि ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सदर एक्सेल शीट MIS वर अपलोड करावी लागेल. लक्षात घ्या, जर तुम्ही नेम ऑफ नर्सरी अशा 10 नर्सरींचे नावं देताय, म्हणजे तुमच्या गावातील रोपवाटिकेची 10 संख्या आहे हे तुम्ही मान्य करताय एक्सेल शीटच्या माध्यमातून 10 ठिकाणी नावं देऊन. आणि जर तुम्ही MIS वर माहिती भरताना 20 संख्या टाकताय की गावातील रोपवाटिकांची संख्या प्रविष्ट करा किंवा नमूद करा, तर तुम्ही त्या ठिकाणी जर 20 संख्या टाकताय तर तुमची माहिती MIS आणि एक्सेल शीटची साधर्म्य साधणारी नाही आहे. अशा वेळी तुम्हाला त्यासाठी कुठलेही गुण दिले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. काही रोपवाटिकांचे जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यानंतरचा पुढील निर्देशक आहे नवीन हरित क्षेत्रांचा विकास व देखभाल. या निर्देशकासाठी 200 गुण ठेवण्यात आले आहेत. हरित क्षेत्र म्हणजेच काय, तर ग्रामपंचायतींसाठी हरित क्षेत्र म्हणजे 2500 चौरस फुटांपेक्षा जास्त असलेली अशी जागा ज्या जागेवर किमान 70% जास्त क्षेत्रावर झाडे अथवा झुडपे आहेत. मग त्या क्षेत्राला आपण हरित क्षेत्र असे संबोधतो. अशा हरित क्षेत्राच्या माध्यमातून काय, तर गावामध्ये प्रदूषणाचे परिणाम कमी होण्यास मदत होते. मग या निर्देशकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी अमृतवन, स्मृतिवन, जैवविविधता उद्यान, पक्षी उद्यान अशा पद्धतीची जे हरित क्षेत्र आहेत, मग त्यापैकी किती हरित क्षेत्र नव्याने तयार केलेली आहे, शिवाय माझी वसुंधरा अभियान 1, 2 अथवा 3 मध्ये तयार केलेली आहे, याचे मूल्यमापन आपण या निर्देशकाच्या माध्यमातून करत आहोत. या निर्देशकासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती आपण पाहणार. यातील पहिला मुद्दा आहे नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रांची संख्या. यासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. हे 100 गुण तयार करण्यात आलेल्या प्रत्येक हरित क्षेत्राला 10 गुण या पद्धतीने मिळतील. म्हणजे तुम्हाला 10 किंवा त्यापेक्षा अधिक हरित क्षेत्र किंबहुना नवीन हरित क्षेत्र तुमच्या गावात तयार करायचे आहेत. त्याशिवाय अपकीप म्हणजे माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान नवीन हरित क्षेत्र तयार करून त्यांची देखभाल करण्यात येत आहे का, त्यासाठी सुद्धा 100 गुण. मग प्रत्येक हरित क्षेत्राला 5 गुण मिळतील. मग तुम्हाला अशा पद्धतीची 20 हरित क्षेत्रांचा देखभाल करायचा आहे. आवश्यक तपशील असा आहे की त्या प्रकल्पाचे किंवा त्या हरित क्षेत्राचे गुगल मॅपवरील स्थान तुम्हाला द्यावे लागेल. हे स्थान गुगल मॅपवरील लिंकच्या फॉर्मॅटमध्ये असेल. नवीन तयार केलेल्या हरित क्षेत्रांचा तपशील
म्हणजेच त्याचे क्षेत्रफळ आणि त्या हरित क्षेत्राचा वापर कशासाठी केला जातो हा असणे त्यावर आवश्यक आहे. त्याशिवाय प्रकल्पाच्या प्रगतीनुसार विविध टप्प्यांवरील जिओटॅग केलेली छायाचित्रे, म्हणजेच जर तुम्ही नवीन हरित क्षेत्र तयार करत आहात तर तयार करण्याआधी त्या जागेचे फोटो, तयार करतानाचे फोटो आणि नंतरचे फोटो, जे फोटो माझी वसुंधरा अभियानच्या शेवटच्या टप्प्यात काढलेले असावेत. नंतरचे फोटो म्हणजेच फेब्रुवारी अथवा मार्च या महिन्यात काढलेले असावे. अशा पद्धतीचे फोटो हे 1 ते 2 MB पर्यंत तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करता येतील. हरित क्षेत्र तयार करण्यापूर्वी गुगल मॅपवरील स्थानाची छायाचित्र सुद्धा असणे आवश्यक आहे. कारण त्यावेळी आपल्याला समजेल की ज्यावेळी हरित क्षेत्र तयार व्हायचे होते तर त्यावेळी त्या गुगल मॅपवरील त्याचा लोकेशन कशा पद्धतीने दिसत होता. आणि त्यानंतर नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रांच्या आर्थिक प्रगतीची माहिती. मग यामध्ये काय असतील तर आर्थिक प्रगतीच्या पावत्या किंवा अहवाल आर्थिक तशा पद्धतीने त्या हरित क्षेत्र तयारीसाठी किती खर्च करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील माहिती. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 दरम्यान तयार केलेल्या हरित क्षेत्रांचा तपशील त्यांचे जिओटॅग केलेल्या छायाचित्रांसह तुम्हाला द्यावा लागेल. मग हा तपशील कसा असेल, जिओटॅग छायाचित्र तर झालीच, शिवाय एक विथ आपण एक्सेल शीट देतोय, त्या एक्सेल शीटमध्ये ती माहिती भरलेली असावी आणि सदर एक्सेल शीट तुम्हाला माझी वसुंधरा अभियानाच्या अखेरीस MIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 दरम्यान तयार केलेल्या हरित क्षेत्रासाठी पुढील 1-2 वर्षासाठीचा देखभाल योजना अहवाल तुम्हाला देणे आवश्यक आहे. मग यावर जी यंत्रणा इथे काम करणार असेल त्या यंत्रणेचा उल्लेख असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर तुमची ग्रामपंचायत जर अशा पद्धतीने 1-2 वर्ष देखभाल करणार असेल तर मग तुमच्या ग्रामपंचायतीचा उल्लेख त्यावर असणे गरजेचे आहे. त्याशिवाय माझी वसुंधरा अभियान 4.0 पूर्वी तयार केलेल्या हरित क्षेत्राच्या देखभालीसाठीचा कार्यारंभ आदेश, म्हणजेच जर तुम्ही 1, 2 किंवा 3 मध्ये जर अशा पद्धतीचा देखभाल अहवाल तयार केलेला असेल, मग हा अहवाल तयार केल्यानंतर तो अहवालाचे कार्यान्वयन होण्याआधी जो कार्यारंभ आदेश किंवा वर्क ऑर्डर असेल त्या वर्क ऑर्डरची प्रत इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्याशिवाय तुम्ही जी या ठिकाणी लोकेशनची लिंक मागितलेली आहे तर मग ती लोकेशनची लिंक त्या ठिकाणी देताना ती अचूक असावी आणि त्याच स्थानाची असावी. इतर कुठलीही लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करू नये. आणि माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 दरम्यानची जर तुम्हाला माहिती मागितलेली असेल तर ती माहिती तुम्ही त्यावेळी माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर भरलेल्या माहितीशी सुसंगत असायला हवी. जर तशा पद्धतीची माहिती त्या माहितीशी जुळत नसेल तर तुम्हाला अपकीपसाठी या ठिकाणी कुठलेही गुण दिले जाणार नाहीत. यानंतर हरित क्षेत्रांचा विकास व देखभाल यासाठी MIS वर तुम्हाला कोणकोणती माहिती भरावी लागणार यासाठीच्या सूचना किंवा मार्गदर्शक सूचना आपण पाहणार आहोत. बघा, माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रांची संख्या तुम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागेल. त्या संबंधितचा जो वर्क ऑर्डर असेल तुम्हाला या ठिकाणी PDF स्वरूपात द्यावा लागेल. काम पूर्ण झाल्यानंतरचा जो प्रमाणपत्र तुमच्याकडे असतो त्याची प्रत PDF स्वरूपात द्यावी लागेल. देखभाल योजनेचा जो अहवाल असेल तो या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करावा लागेल. शिवाय जर काम हे एखाद्या संस्थेच्या CSR अंतर्गत किंवा एखाद्या कंपनीच्या CSR अंतर्गत झालेले असेल तर मग तशा पद्धतीच्या आर्थिक पावत्या, प्रकल्पाची किंमत किंवा मग तशा पद्धतीचे सामंजस्य करार, पोचपावती म्हणजेच हे तुम्हाला द्यावे लागणार. आणि हे दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानाच्या पोर्टलवर एकत्र ही डॉक्युमेंट संकलित PDF स्वरूपात अपलोड करावे लागतील. शिवाय त्या नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्राची जिओटॅग केलेली छायाचित्रे विविध टप्प्यांवर काढून तुम्हाला MIS पोर्टलवर PDF स्वरूपात अपलोड करावे लागतील. नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्राचा तपशील तुम्हाला एक्सेलमध्ये अपलोड करावा लागेल. सदर एक्सेल शीट माझी वसुंधरा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा हे तुम्हाला टूलकिटमध्ये सुद्धा नमुन्याच्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत.
जेव्हा तुम्ही MIS वर माहिती भराल ती माहिती इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान निर्माण केलेल्या एकूण हरित क्षेत्रांची संख्याही तुम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागेल. या व्यतिरिक्त माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान तयार केलेल्या हरित क्षेत्रांची संख्या या ठिकाणी तुम्हाला नमूद करावी लागेल. त्यांची जिओटॅग छायाचित्र द्यावी लागतील आणि त्या कामांचा किंवा त्या हरित क्षेत्रांचा जो देखभाल अहवाल असेल, देखभाल योजनेचा अहवाल असेल, तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल. नवीन हरित क्षेत्रांचा विकास व देखभाल या निर्देशकासाठीच्या ज्या एक्सेल शीटचे नमुने आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर आम्ही दाखवत आहोत. या नमुन्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे आणि सदर एक्सेल शीट तुम्हाला माझी वसुंधरा अभियानाच्या MIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला हरित क्षेत्रांची छायाचित्रे दिसत आहेत. यानंतरचा पुढील निर्देशक आहे लोक जैवविविधता नोंदवही, ज्याला PBR म्हणतो. हे तयार करणे या निर्देशकासाठी 100 गुण देण्यात आलेले आहेत. तर लोक जैवविविधता नोंदवही म्हणजेच काय? तर गावामध्ये असलेल्या जैविक संसाधनांची उपलब्धता, त्याचे ज्ञान, त्याचा औषधी वापर या संबंधाची जी माहिती आहे, अशा पद्धतीची ती माहिती देणारी नोंदवही म्हणजेच जैवविविधता नोंदवही किंवा त्याला आपण PBR म्हणतो. मग अशा पद्धतीची नोंदवही स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या गावामध्ये तयार केली आहे का? मग तयार केली असेल तर त्या संबंधातील जी जैवविविधता व्यवस्थापन समिती आहे त्यामार्फत ती अप्रूव्ह केली आहे का? केल्यानंतर त्यासाठी वेळोवेळी त्याच्या बैठका घेण्यात येतात का? मग या संबंधातील माहितीचे मूल्यांकन या निर्देशकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या निर्देशकासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती आपण बघूया. जैवविविधता व्यवस्थापन समिती गठीत करणे यासाठी 20 गुण. ही समिती गठीत केल्यानंतरही तुम्हाला बैठका घ्यायच्या आहेत तुमच्या गावामध्ये. मग या ठिकाणी बैठका घेतल्यानंतर प्रत्येक बैठकीला 5 गुण देण्यात येतील. म्हणजेच कमीत कमी तुम्हाला वर्षाला माझी वसुंधरा अभियान 4.0च्या कालावधीत कमीत कमी 4 बैठका घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही बैठका घेऊ शकता. शिवाय लोक जैवविविधता नोंदवही किंवा ज्याला आपण PBR म्हणतो, हा PBR माझी वसुंधरा अभियान 4.0च्या आधी आणि दरम्यान BMC द्वारे तयार आणि मंजूर केलेला असावा. यासाठी 20 गुण ठेवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला तो PBR सादर केलेला असावा आणि सादर केल्यानंतर तुम्हाला ते 20 गुण तशा पद्धतीने मिळणार. आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीचा म्हणजे BMCचा एक कृती आराखडा असावा, त्या आराखड्यासाठी 20 गुण. अशा पद्धतीचे 100 गुणांचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. मग हे गुण तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काही आवश्यक तपशील आहे, तो आपण बघूया. जैवविविधता व्यवस्थापन समितीचे म्हणजे BMCचे गठीत झाल्याचे जे आदेशपत्र असेल आणि त्या BMCच्या सदस्यांची यादीची प्रत असेल ती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल. BMCने दरवर्षी किमान 4 बैठका आयोजित करणे आवश्यक आहे. त्या बैठकींच्या सूचनांची प्रत तुम्हाला PDF स्वरूपात द्यावी लागेल. माझी वसुंधरा अभियान 4.0च्या कालावधीत दर 3 महिन्यांनी एकदा बैठकीत आयोजित केलेली असावी. मग यासाठी जो बैठकीचा इतिवृत्त असेल तो सुद्धा तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावा लागेल. तुमच्या गावात BMCची स्थापना झाल्यानंतर BMCने ज्या बैठकीत लोक जैवविविधता नोंदवही म्हणजेच आपण ज्याला PBR म्हणतो, त्या PBRला मान्यता दिली असेल त्या मान्यतेची आणि त्या बैठकीच्या विषयपत्रिकेची म्हणजे जो एजेंडा असेल त्या बैठकीचा त्याची प्रत तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल. शिवाय जैवविविधता व्यवस्थापन समितीने PBR तयार केल्यानंतर त्याला मंजुरी दिल्यानंतर त्या प्रमाणपत्राची प्रत सुद्धा तुम्हाला द्यावी लागेल. PBR सादर केल्याची प्रत PBR प्रकाशित केल्यानंतर तो महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला सादर करणे आवश्यक आहे. मग तशा पद्धतीने तुम्हाला तो सादर करावा लागेल. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने ज्या सूचना जारी केलेल्या आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुमच्या BMCच्या आराखड्याची प्रत ही 20 गुणांसाठी या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल.
लोकजैवविविधता नोंदवही किंवा PBR तयार करण्याची पद्धती काय? तर मग या ठिकाणी तुम्हाला ती पद्धती स्क्रीनवर दिसते. मग या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही PBR तयार करू शकता. आणि लक्षात घ्या, जैवविविधता व्यवस्थापन समितीची वैधता ही 5 वर्षाची असते. मग अशा पद्धतीने या संबंधातील अधिक माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी एक लिंक सुद्धा दिलेली आहे. टूलकिटमध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तशा पद्धतीची आणखी माहिती मिळवू शकता. लोकजैवविविधता नोंदवही तयार केल्यानंतर किंवा तशा पद्धतीने निर्देशकाच्या अनुषंगाने कारवाई केल्यानंतर माझी वसुंधरा अभियानाचे MIS पोर्टलवर कोणकोणती माहिती तुम्हाला सादर करायची आहे त्या संबंधातील मार्गदर्शक सूचना तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत. या ठिकाणी जैवविविधता व्यवस्थापन समिती कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिनांकाला गठीत झाली हा दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. जैवविविधता व्यवस्थापन समिती गठीत झाल्याचे आदेशपत्र आणि त्या सदस्यांच्या यादीची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी PDF स्वरूपात द्यावी लागेल. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान जैवविविधता व्यवस्थापन समितीने किती बैठका घेतल्या त्याची संख्या तुम्हाला नमूद करावी लागेल. मग त्या बैठकांची सूचना, विषयपत्रिका, सभेच्या नोंदी वहीची प्रत आणि सभेचे जे इतिवृत्त ज्याला मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणतो ते तुम्हाला एकत्र PDF स्वरूपात द्यावे लागतील. लोकजैवविविधता अहवाल तयार करून त्याला जैवविविधता व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे का? असेल तर होय हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर लोकजैवविविधता अहवाल तयार आणि मंजूर आहे हे दर्शविणारे जैवविविधता व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागेल. हे प्रमाणपत्र PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचे आहे. मग तुम्ही लोकजैवविविधता अहवाल महाराष्ट्र राज्य लोकजैवविविधता मंडळाकडे म्हणजे MSBB कडे सादर केला आहे का? असेल तर यस हा पर्याय तुम्ही निवडावा. त्यानंतर तो सादर केल्यानंतर एक पोचपावती तुम्हाला मिळते. त्या पोचपावतीची प्रत तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जैवविविधता व्यवस्थापन समितीने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कृती आराखडा तयार केला आहे का? असेल तर ड्रॉपडाऊन बॉक्समधून होय किंवा नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. राष्ट्रीय लोकजैवविविधता प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या कृती आराखड्याची प्रत एक PDF स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल. यानंतरचा आणि शेवटचा या भागातील निर्देशक आहे मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे. या निर्देशकासाठी 100 गुण देण्यात आलेले आहेत. बघा, कंपोस्टिंग म्हणजेच सेंद्रिय खत तयार करणे हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सेंद्रिय खताचा वापर शेतीसाठी केला जातो. मग आता हे केल्यामुळे आपल्या गावातील ओल्या कचऱ्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे ओल्या कचऱ्याचा वापर आपण खत तयार करण्यासाठी करतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंपोस्टिंग प्रक्रियेद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले आहे की नाही आणि तुमच्या गावात अशा पद्धतीचे प्रकल्प तुम्ही राबवले आहेत की नाही या संबंधातील जे मूल्यमापन आहे या निर्देशकाच्या माध्यमातून केले जाते. या निर्देशकासाठीची जी मूल्यमापन कार्यपद्धती आहे ती आपण बघूया. FCO म्हणजेच फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर यानुसार तुम्ही कंपोस्ट गुणवत्ता अहवाल तयार केला आहे का? हा अहवाल तयार केल्यानंतर तुम्हाला 20 गुण देण्यात येतील. मग FCO ची काही मानदंड आहेत. तशानुसार तुम्हाला तुमच्या खताची चाचणी करायची आहे आणि त्या मानदंडांना त्या चाचणीच्या रिपोर्टनुसार तुम्हाला टॅली करून बघायचं आहे. तशा पद्धतीचा अहवाल तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागेल. मग हा तयार केलेला जो कंपोस्ट आहे याचा वापर तुम्ही कुठे करता? विकता की स्वतः ग्रामपंचायतीच्यासाठी इतर कामांसाठी करता? म्हणजेच तुमची नर्सरी असू शकते किंवा तुमच्या वृक्षांसाठी करता. त्यासाठी 80 गुण. जर 80% अधिक अशा पद्धतीचा विकणे किंवा स्वतः वापरासाठी करत असाल तर 80 गुण. 70 ते 80% साठी 60 गुण आणि त्या पद्धतीने तुम्हाला गुणांचे वितरण करण्यात येते. आवश्यक तपशील आपण बघतोय. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे एक लॉगबुक तुम्हाला सादर करावे लागेल. आता या लॉगबुकमध्ये काय असणं अपेक्षित आहे? जो ओला कचरा तुमच्याकडे येईल कंपोस्टिंग ज्या ठिकाणी तुम्ही करता तिथे, तर मग तो ओला कचरा किती आला,
त्या ओल्या कचऱ्यावर किती प्रक्रिया करण्यात आली, त्या माध्यमातून किती खत तयार करण्यात आला, अशी दररोजची माहिती असणारी लॉगबुक. मग या लॉगबुकमध्ये या नोंदी असणे आवश्यक आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तयार झालेल्या सेंद्रिय खताचे प्रमाण हे त्यामध्ये असणेही आवश्यक आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान अधिकृत प्रयोगशाळेमधून FCO नियमांचे पालन करणाऱ्या कंपोस्ट गुणवत्ता अहवालाची एक प्रत या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल. आधी सांगितल्याप्रमाणे कंपोस्ट उत्पादित म्हणजे याचे प्रमाण तुम्हाला द्यावे लागेल आणि वापर करणे म्हणजेच एकतर विकू शकता किंवा स्वतः वापरा अशी तपशीलवार दर्शविणारे लॉगबुक असणे आवश्यक आहे. कंपोस्ट प्लांटचे स्थान हे गुगल मॅपवर तुम्हाला दर्शवावे लागेल. मग त्याची लिंक सुद्धा इथं द्यावी लागेल. कंपोस्ट प्लांटची जिओटॅग केलेली छायाचित्रे म्हणजे जिथे सेंद्रिय खत तयार होतो त्या प्लांटची जिओटॅग केलेली छायाचित्रे देणे आवश्यक आहे. मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे या निर्देशकासाठी MIS वर कशा पद्धतीने तुम्हाला माहिती सादर करायची आहे त्या संबंधातील ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण पाहूया. ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला FCO मानदंडाचे पालन करणारा कंपोस्ट गुणवत्ता अहवाल तयार केलेला आहे की नाही या संबंधातील होय अथवा नाही हा पर्याय निवडावा लागेल. आणि तशा पद्धतीचा जो अहवाल असेल जो FCO मानदंडाचे पालन करणारा असेल तुमच्या कंपोस्टच्या गुणवत्तेसंदर्भातील मग तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल. माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण हे तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करावे लागेल. त्यानंतर संकलित केलेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करावे लागेल आणि प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण हे मेट्रिक टनमध्ये नमूद करावे लागेल. आता हे नमूद करताना तुम्ही जे लॉगबुक अपलोड करणार त्या संख्येशी त्या माहितीशी ही माहिती साधर्म्य साधणारी असावी. म्हणजे ती माहिती आणि ही माहिती एकच असावी. त्याशिवाय विक्री केलेल्या किंवा स्वतः वापरलेल्या कंपोस्टची टक्केवारी तुम्हाला ड्रॉपडाऊन यादीतून निवडायची आहे. कंपोस्ट उत्पादित आणि वापर तपशीलवार दर्शविणारे लॉगबुक तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करावे लागेल. याशिवाय कंपोस्ट प्लांट असो उत्पादने असो स्थानिकरित्या तयार केलेल्या कंपोस्टची विक्री करणाऱ्या दुकानांची जिओटॅग केलेली छायाचित्रे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी PDF स्वरूपात अपलोड करावे लागतील. मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे या निर्देशकासाठी कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी या ठिकाणी हरित ब्रँड सर्टिफिकेट मिळवून किंवा इतर माध्यमातून कंपोस्ट कसा तयार केलेला आहे या संदर्भातील फोटोग्राफ्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. या संबंधातील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर संबंधित विभागीय तांत्रिक तज्ज्ञ किंवा माझी वसुंधरा अभियान संचालनालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.